स्त्री बॉस असेल तर मग ती आपल्या सबऑर्डिनेट पुरुषाला, मेल कलिगला जसं पाहिजे तसं ती वळवू शकते, जसं पाहिजे तसं हॅरॅसमेंट करू शकते आणि तो काहीही बोलू शकत नाही, कारण त्याच्यावरती कोण विश्वास करणार नाही. दुसरी गोष्ट, तीच उलट त्याला म्हणेल की हाच माझ्या मागे लागलेला, ह्यानेच मला काहीतरी केलं आहे. ती काही म्हणू शकते. ठीक आहे. ह्या अशा ते सर्वेमध्ये आलेलं. ठीक आहे. काहीतरी 64% जे आहेत ते जे विक्टिम्स होते सेक्शुअल हॅरॅसमेंटचे ते पुरुष होते. तो आज पण इंटरनेटवर आहे, जाऊन कोणी बघू शकतं. ठीक आहे. इकॉनॉमिक टाइम्स सायनोवेटचा होता. आणि आम्ही हेच दाखवलेलं पार्लमेंटमध्ये. आम्ही गेलेलो, आम्ही दाखवलं की तुमच्याकडे डेटा नाही एकतर. कुठेतरी युएनच्या ह्याच्यात तुम्ही म्हणतायत की त्यांनी सांगितलं की हा लॉ आला पाहिजे म्हणून तुम्ही आणताय, मग जेंडर न्यूट्रल तरी आणायचाच असेल तर मग. आणि पनिशमेंट पुरुषांना पण द्या जर का त्यांनी खोटी केस केली तरी. ते एकतर जेंडर न्यूट्रल नाहीच झालं ते. दुसरी गोष्ट, पनिशमेंट आली पाहिजे. तर मग आम्हाला वाटलं की बाबा कुठे ना कुठेतरी एक हे खोटे केसेस नाही होणार असे. पण जेव्हा गाईडलाईन्स आलेत या कायद्याचा, तेव्हा असा गाईडलाईन आहे की जर का एखादी स्त्री अशी आढळली की तिने खोटं केस केला आहे, मग तिच्यावर पनिशमेंट पेनल्टी असेल ₹500. म्हणजे ओनली अगेन्स्ट अ फिअर ऑफ ₹500. फक्त ₹500च्या भीतीमुळे कुठलीही स्त्री एक सेक्शुअल हॅरॅसमेंटचा खोटा केस करण्यावरून थांबवेल का? हा मोठा प्रश्न आहे. एखाद्या पुरुषावर तुम्ही केस करणार सेक्शुअल हॅरॅसमेंटचा, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. कितीतरी लोकांनी, पुरुषांनी आत्महत्या केली आहे ओनली बिकॉज सेक्शुअल हॅरॅसमेंटचे केस झालेले आहेत मोठमोठ्या कंपनींमध्ये. ठीक आहे. तेव्हा त्याचं पूर्ण आयुष्य, त्याचं करिअर, त्याच्या फॅमिलीचं करिअर, त्याचं कारण उद्ध्वस्त झालं. ब्रेडविनरचा जॉब, तर मग सगळंच काही होतं. त्याची बायको, त्याची आई वडील, मुलांचं शिक्षण, सगळं काही इम्पॅक्ट होऊन जातं. तो एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्या स्त्रीला फक्त ₹500 द्यायचेत. तुम्ही इमॅजिन करा की किती इम्बॅलन्स आहे आज. आणि असे कितीतरी केसेस झालेले आहेत की कुठेतरी एक ऑफिस गॉसिप असतो किंवा ऑफिस पॉलिटिक्स असतात. आणि ऑफिस पॉलिटिक्समध्ये ग्रुपमध्ये स्त्रिया पुरुष सगळे एकत्र येतात, काही वेगळं नसतात. तर मग एक केस माझ्याकडे अशी आलेली की तो पुरुष, त्याचं प्रमोशन झालेलं कुठेतरी. त्यांच्या डिसेंबरचा जो काय त्यांचा सायकल होता, डिसेंबरमध्ये त्याचं प्रमोशन झालं. ते दुसऱ्यांना कोणाला आवडलं नव्हतं. मार्चच्या आसपास त्याला सांगितलं की तू 8 दिवस ऑफिसला येऊ नकोस. आणि मोठी MNC कंपनी. मग त्याने विचारलं काय झालं, तर म्हणतात की तुझ्यावरती सेक्शुअल हॅरॅसमेंट केस झालेला आहे, तू 8 दिवस यायचा नाही, आम्ही इन्व्हेस्टिगेशन करेपर्यंत, जेव्हा तुझा हिअरिंग असेल त्यावेळेस तू यायचा. तो शॉकमध्ये गेला, पण तरी त्याने 8 दिवस तो घरी होता. मग त्याने विचारलं कोणी केलं आहे ह्या, म्हणजे मी तर कधी कोणाबरोबर काहीच असं केलं नाही आहे, तुम्ही असं का म्हणताय, आणि मी कोण असं असेल, काहीतरी गैरसमज झालेला असेल. तर मग त्याला म्हणाले की तू हिअरिंगच्या वेळेस तुला सांगू. तर 8 दिवस त्याने काढलेत. 8 दिवसानंतर तो ऑफिसला गेला. तर मग तेव्हा असं त्याला कळलं की त्याच्यावरती असा आरोप होता की फेब्रुवारी 14च्या दिवशी स्टेअरकेस जिकडे असतो, जिकडे CCTV बिलकुल नाही आहेत, तिकडे त्याने गालाला हात लावलेला त्या मुलीला. आणि तो असा विचार करतोय की तुमच्याकडे CCTVs आहेत सगळीकडे, सगळे रेकॉर्डिंग असतात सगळ्या गोष्टींचा, तर मग तुम्ही जाऊन चेक करा की मी तिकडे ॲक्च्युली गेलो होतो की नाही म्हणून. मी स्टेअरकेसला गेलोच नाही आहे, तर मग प्रश्नच येत नाही की मी तिच्याबरोबर तिकडे जाणार आणि तिकडे जाऊन गालाला हात लावणार. ठीक आहे. तर मग हा एवढा मोठा शॉक, आणि त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला टर्मिनेट करतो, स्ट्रेट फॉरवर्ड टर्मिनेट करतो. त्याचं जर का टर्मिनेशन झालं तर मग त्याचं पूर्ण आयुष्यच संपलं तिकडेच. कारण त्याच्या रेकॉर्डवर येऊन जाईल की सेक्शुअल हॅरॅसमेंट झाला, त्याने आढळलं की हा आरोपी आहे, क्रिमिनल आहे, म्हणून त्याला काढलेलं आहे म्हणून. दुसरी गोष्ट अशी की त्याचं नाव सगळीकडे पसरलेलं, कॅन्टीन जे गॉसिप सर्कल्स असतात तिकडे मुद्दामून पसरवलेलं की बाबा त्याने असं केलेलं आहे म्हणून. मग तो रडायला लागला आणि म्हणाला की ॲटलिस्ट कमीत कमी मला रिझाईन तरी करू देत, टर्मिनेट केलं तर मग हा त्रास होईल. मग कोणाला तरी कुठे त्याला अलाव केलं की हा बाबा जाऊ देत, त्याला रिझाईन करू देत म्हणून, आणि त्याने रिझाईन केलं. मग तरीही एकदा जॉब मार्केट असतो तिकडे हा निघाला ही गोष्ट की बाबा ह्याने असं झालेलं ह्याच्याबरोबर आणि त्याने रिझाईन केलेली आहे, तर मग त्याला जॉब मिळतच नव्हते. 2 वर्ष त्याला जॉब नव्हती.